नाही, याच्यामध्ये 30 कलम आहेत. त्या 30 मध्ये सगळ्यात महत्त्वाचं कलम 3 आणि 4 आहे. 3 नंबरचं कलम जे आहे ते अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करतात आणि कलम 4 हे स्थानिक तक्रार निवारण समिती स्थापन करतात. स्थानिक तक्रार निवारण समिती ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात असते आणि ती प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकतर तहसील कार्यालय असेल ते किंवा जिल्हा महिला बाल सेवा तहसीलच्या ठिकाणी कार्यालय असतात. पण याही पेक्षा काय तर कलम 3 मध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती ज्याला इंटरनल कंप्लेंट कमिटी म्हणतात ती प्रत्येक नियोक्त्याला किंवा संस्था प्रमुखाला त्याच्या कार्यस्थळावरती स्थापन करावी लागते. पण त्याच्यासाठीच्या काही अटी आहेत. तर ती अट सगळ्यात महत्त्वाची अशी आहे की जर एखाद्या कामाच्या ठिकाणी 10 किंवा अधिक महिला कर्मचारी असतील तर त्या नियोक्त्याला ती समिती स्थापन करणं कायद्याने बंधनकारक केलं आहे. आणि जर तो नियोक्ता ती समिती स्थापन करणार नसेल तर त्याला या कायद्याने दिलेला 50,000 रुपयांपर्यंतचा दंड किंवा जर तो शासकीय नोकरीतला असेल वरिष्ठ पदाधिकारी असेल तर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद. आता मी डायरेक्ट समिती सांगेल का अजिबात नाही. तर कुठलाही कायदा येण्याच्या आधी थोडी पार्श्वभूमी असते. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या आधी कधीतरी 1992 भोगी देवी नावाचं प्रकरण ऐकलं असेल. तर मी तुम्हाला 3 स्टेजमध्ये हा कायदा समजावून सांगेन. पहिलं 1992 पाकिस्तान सारख्या राज्यात घडलेलं भोगी देवी प्रकरण. त्यानंतर 1997 माननीय सर्वोच्च न्यायालयाने या भारत देशात कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण आणि सन्मानजनक वागणूक देण्यासाठी लागू केलेला विशाखा मार्गदर्शक तत्व असते. मग त्याच्यानंतर 2012 मध्ये जस्टिस वर्माने केलेल्या विशाखा समितीचं अध्ययन असेल आणि मग त्यानंतर 2013 मध्ये आलेला हा कायदा असेल आणि त्याच्यानंतर ते 2025 पर्यंत एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार या कायद्याने सोडवलेल्या इतर ज्या आहेत त्या तक्रारी असतील हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे. मला असं वाटतं की फार कमीच वेळेत मी सांगेन पण सगळ्यांनी लक्षात घ्या की हा कायदा सांगायच्या आधी हा कायदा 0% तक्रारी सोडवतो. कुठलाही कायदा तितका प्रभावी कधीच नसतो जितका प्रभावी त्याला त्या पदावरती असणारा माणूस बनवतो. बऱ्याचदा असं झालं की मी जेव्हा अनुदानित आश्रमशाळांमध्ये गेलो त्या अनुदानित आश्रमशाळेतल्या महिला कर्मचाऱ्यांनी जेव्हा आम्ही समुपदेशन केलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आमच्या संस्थेचा संचालक आमच्या बाईला त्याच्या रूममध्ये या गोष्टी होतात आणि आपण सगळे या सगळ्या गोष्टींपासून कदाचित कधीतरी आलेला अनुभव असेल. तर हा कायदा मग त्या संचालकावरती लागू होतो का तर हा कायदा तिथेही होतो जर त्या समितीवर संचालकाचा दबाव नसेल तर. मी खूप जातीने बोलतो कारण की तुकोजी महाराजांच्या विचारांचा आहे. मला कुठल्याही पक्षाशी मला काहीही घेणं नाही. अहेरी प्रकल्पात ज्यावेळेला कमलचंद्र शाळेत मी गेलो आणि सुद्धा एका मॅडमने सांगितलं की मी आता मला असं वाटतं की बऱ्याचशा अनुदानित आश्रमशाळेच्या शिक्षिका ज्या आहेत त्या इतर शाळांमध्ये आहेत. म्हणजे मला आता काल जिंकलीच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये एक कळंबे नावाच्या शिक्षिका ज्या आहेत त्यांचं सांगणं की आम्ही अनुदानित शाळेत नाही येणार पण आमच्या अनुदानित आश्रमशाळांमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे की जर तिथे एखादी मुलगी किंवा एखादा थोड्याशा मोठ्या वयाची महिला कर्मचारी काम करणार असेल तर तिला कसा त्रास होईल तिच्याकडून कसा फायदा घेतला जाईल असा सगळ्यांचा विचार असतो आणि त्या अनुषंगाने तिला खूप त्रास दिला जातो दबाव तिच्यावर निर्माण केला जातो. हे झालं त्या बाबतीत. मी त्या भागातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत ज्यावेळेला मी चर्चा केली पोलीस अधिकाऱ्यासोबत त्यांनी असं सांगितलं की या भागातल्या एका मंत्र्यांच्या आश्रमशाळेत नावाला एक अशी तक्रार आली होती जी तक्रार भारतीय न्यायसंहितेच्या कलम 75 आणि कलम 79 अंतर्गत येणार होती. आम्हाला लगेच तिथून 15-20 मिनिटांनी त्या मंत्र्यांचा फोन येतो आणि त्याहीनंतर आम्हाला वरिष्ठ मंत्रालयातून फोन येतो की त्या संदर्भातल्या आश्रमशाळेची कुठलीही महिलेची तक्रार घेऊ नका तक्रार घेण्यास तुम्ही विचार करा. जर मंत्र्यांचा किंवा अशा संदर्भातल्या लोकांचा जर त्याचा थेट हस्तक्षेप असेल तर मी आज इथे कायदा समजून सांगत असताना मी हेही सांगतो की हा कायदा असेल किंवा ही व्यवस्था असेल जर ही व्यवस्था तशी बाधित असेल तर तुम्हाला जी पाठ नाही मिळून देऊ शकत नाही. त्या सगळे अशा त्या प्रत्येकातून म्हणजे पोलीस अधिकाऱ्याला जर एखाद्या प्रकरणात पैसे मिळाले नाही तर तो तुमच्या तपासात प्रामाणिक होऊ शकत नाही आणि जर त्याला एखाद्याने पैसे दिले तुम्ही जर स्वतः निर्दोष असाल तर तो तुम्हाला स्वतः आरोपी बनवू शकतो. आता या कायद्यामध्ये असणाऱ्या समितीमध्ये जी लोक निवडली जातात ती लोक जर प्रामाणिक नसेल तर ती त्या चौकशी संदर्भात नेहमी वेगळे करते. तर त्याच्यामुळे कायदा खरंच असा असू शकतो का तर मी तसं सांगेन त्याला बनवणाऱ्या जर तितके प्रभावी असतील तर कायदा तसाच असू शकतो ज्या उद्देशाने तो बनवला गेला. आता कायदा सांगत असताना मी अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो 1-2 मिनिटात बोलेल त्याच्यामध्ये 1992 भोगी देवी हे प्रकरण आहे. राजस्थान सारख्याच महाराष्ट्रासारख्या एका राजस्थान सारख्या राज्यामध्ये जसं आपल्या एखादा चिवटी आहे तसं तिथे भाटेरी नावाच्या एका गावामध्ये त्या काळात सवर्ण आणि दलित प्रकार खूप मोठ्या प्रमाणात चालायचं. भाटेरी नावाचं गाव साधारण 300-400 लोकांच्या वस्तीचं होतं. ते सगळं जे गाव होतं ते सगळं सवर्ण समाजाच्या लोकांनी
घडलेलं गाव होतं भाटिंडी नावाचं गाव. रामकुमार गुजर हा सवर्ण समाजाचा एक व्यक्ती कुणाच्या तरी सांगण्यावरनं थोडं धनलाभ होऊ दे किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये चांगलं उत्पन्न मिळेल या सांगण्यावरनं तो त्याच्या 9 महिन्यांच्या मुलीचा विवाह एका 32 वर्षाच्या पुरुषासोबत नियोजित करतो. ही घटना 13 एप्रिलच्या काळातली असते. भव्य देवी ही विशाखा नावाच्या एका संस्थेत काम करायची, त्याच्यामध्ये साथी म्हणून काम करायची. त्याच्यामध्ये तिला जेव्हा हे कळतं की एका 9 महिन्याच्या मुलीचा विवाह लावला जातो तर ती तिच्या इतर संस्थांच्या सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी पोहोचते आणि तिथे गेल्यानंतर तिच्या सोबतच्या सहकारी फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ती त्या दिवशी तो विवाह थांबवते. पण तिथून लगेच 3 दिवसानंतर एप्रिल महिन्यात तिला त्याची कल्पना येत असते की आयुष्यात घडतं अतिशय वाईट आहे की रामकुमार गुजर आणि ती पुस्तिका महिला आणि बाल कल्याणाची आहे. म्हणजे मी जे शब्द सांगणार आहेत की या आणि या मार्गदर्शकात असणार आहे त्याच्यामुळे त्यांनी जबाबदारीनेच बोलले. रामकुमार गुजर हा त्याच्या इतर सवंगड्यांसोबत त्या दिवशी झालेला अपमानाचा बदला म्हणून भव्य देवी ही तिच्या नवऱ्यासोबत एका सर्वेक्षणात असताना ती ज्या ठिकाणी काम करत असते त्या ठिकाणी जाते आणि तिच्या नवऱ्याचे ते 4 लोक हातपाय बांधतात आणि तिच्या नवऱ्यासमोर ती लोक एकूण 5 लोक त्या भव्य देवीवरती 1992 मध्ये फाशी बलात्कार करतात. त्याच्यानंतर त्या भाटिंडी नावाच्या गावात एक स्थानिक पोलीस चौकी असते तिथे भव्य देवी त्याच्यानंतर त्या चौकीमध्ये जाते आणि तिची तक्रार देते. पोलीस कुठल्याही प्रकारची तक्रार तिची घेण्यास नकार देतात. ती कोणतीही तक्रार देते का देते कारण तुझ्या गावात असतात तिथे त्या सवर्ण लोकांचा वचक असतो त्याच्यामुळे ती 52 तासाच्या आत तक्रार देत नाही. आणि कायदा आणि नियम असे सांगतात, वैद्यकीय नियम असे सांगतात की जर एखाद्या महिलेसोबत जर घातक स्वरूपाचा लैंगिक छळ झाला असेल तर 52 तासाच्या आत तिला मेडिकलसाठी जाणं आवश्यक असतं आणि जर ती 52 तासाच्या नंतर किंवा त्यापेक्षा अधिक वेळेनंतर जर ती मेडिकलला गेली असेल तर त्याच्यामध्ये काहीही निष्पन्न होत नाही. त्या दिवशी असं झालं की पोलिसांनी तिला 52 तासापर्यंत वेठीस धरलं आणि त्याच्यानंतर 52 तासांनी स्थानिक पोलिसांनी तिची तक्रार लिहून घेतली आणि त्यानंतर 52 तासांनी ती मेडिकलला गेली आणि त्याच्यामध्ये तेच निघालं की तिला त्याच्यामध्ये तिच्यासोबत कुठल्याही प्रकारचा लैंगिक छळ झालेला नाही त्या रिपोर्टमध्ये होतं. आणि त्याच्यानंतर पोलिसांनी कारवाईच्या अनुषंगाने ती जिल्हा सत्र न्यायालयात नेली. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पण ती याचिका खारिज झाली का कारण जिल्हा सत्र न्यायालयाचं असं म्हणणं होतं की ज्या व्यक्तींविषयीचा आरोप याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे त्याच्या याचिकेमध्ये की ते सवर्ण आहेत आणि त्यांना या दलितांची सावलीही चालत नाही आणि मग यांचा स्पर्श त्यांना कसा चालतो या सगळ्या अनुषंगाने त्यावेळेला 1992 मध्ये जिल्हा सत्र न्यायालयाची याचिका खारिज होती. आणि त्यानंतर ती याचिका 1992च्या काळात माननीय न्यायालय उच्च न्यायालयात जाते आणि ते न्यायालय दिल्ली आपल्या राजस्थानचं हायकोर्ट आहे. या पुस्तिकेमध्ये राजस्थानच्या हायकोर्टने दिलेलं एक जजमेंट आहे. हे जर मी आता ऐकलं तर कदाचित तुम्हालाही त्यावेळेच्या त्या काळातल्या लोकांची मानसिकतेवरती कदाचित हसायला येईल आणि गुगलला पण आहे. राजस्थानचं हायकोर्ट काय म्हणतं की पीडित महिला अस्पृश्य असल्याने सवर्ण आरोपी तिला स्पर्शही करू शकत नाही मग बलात्कार तर दूरच या कारणानं माननीय न्यायालयाने आरोपींची सुटका केली. हे या पुस्तिकेमध्ये गुगलच्या या जजमेंटमध्ये सुद्धा. मग आता जर हायकोर्टने अशा प्रकरणांमध्ये असा जजमेंट देऊन जर ते प्रकरण थांबवलं असेल तर त्या प्रकरणात 1997 पर्यंत हायकोर्टने कुठलंही काम केलं नाही. 1997 मध्ये विशाखा असेल किंवा इतर अनुषंगिक समित्या किंवा इतर संस्था आहेत त्यांना त्या महिलेला न्याय मिळवून द्यायचा होता. त्याच्यामुळे त्यांनी विशाखा नावाच्या संस्थेने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली आणि त्या जनहित याचिकेमध्ये कालांतराने 8 महिन्यांच्या कालांतराने सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना त्या महिलेला न्याय दिला नाही पण कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित असाव्यात त्यांना सन्मानजनक वागणूक मिळावी आणि त्या संदर्भात ती तरतूद त्या संस्थेच्या नियोक्त्यांनी किंवा संस्था चालकांनी करावी याची जबाबदारी म्हणून 1997 मध्ये 1997 सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण विशाखा मार्गदर्शक तत्त्वांचा नियम लागू केला. त्याच्यानंतर सगळ्या आस्थापना असतील मग त्यानंतर शासकीय आश्रमशाळा असतील किंवा इतर त्या व्यवस्था असतील त्या सगळ्या ठिकाणी ते आतापर्यंत सुद्धा बऱ्याच ठिकाणी विशाखा समिती आहे. पण असं सांगण्यात गेलं की विशाखा समितीला कुठल्याही प्रकारचा कायदेशीर आधार नव्हता. त्याच्यामुळे त्या समितीमध्ये असणाऱ्या लोकांनीच त्या तक्रारीवरती काय केलं दुर्लक्ष केलं आणि जस्टिस वर्माच्या 2012च्या एका समितीने असा अहवाल राष्ट्रपतींना दिला की विशाखा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत एकाही महिलेची तक्रार जी आहे ती सोडवलेली नाही आणि त्या महिलेला त्या समितीच्या कुठल्या तरी एखाद्या सदस्याचा त्रास असायचा त्याच्यामुळे ती महिला त्या समितीकडे तक्रार करू शकली. हा जस्टिस वर्माने दिलेला याच्यामधला अहवाल. आता याच्यानंतर राष्ट्रपतींनी अध्यादेश काढला आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी